काल आणलेली गवार पहिला अशी छान अशी भाजून घेतली आणि मग शिजायला टाईम लागत नाही. मग लगेच लसूण, जिरं आणि टोमॅटो टाकला आणि त्याच्यावरच मीठ घालून घेतलं. टोमॅटो थोडासा मऊ होईपर्यंत लगेच हळद आणि तिखट टाकलं आणि धुतलेली मग गवार त्यात टाकून दिली आणि छान गवार अशी शिजवली होती ताट ठेवून. आणि शिजली की लगेच त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आणि थोडीशी कोथिंबीर घातली आणि 5 मिनटं परत अशी परतून दिली बारीक गॅसवर. तर छान अशी गवार तयार झाली. आणि पीठ मळून ठेवलं होतं चपातीचं, तर पिहूसाठी अशा गरमागरम चपात्या केल्या डब्याला. पीठ कमीच माझ्याकडून आज मळलं गेलं होतं, तर मग मी लगेच 2 भाकरी पण टाकून घेतल्या. म्हणलं तिचे पप्पा येतील मग चपात्या कमी पडल्या की म्हणून मग परत मी भाकरी केल्या. मग भाकरी झाल्यावर थोडासा आज पसारा करायचा होता घरातला व्यवस्थित. त्यावर शरू माझी मनानेच आज माझी मशीन साफ करत होती. तर म्हणलं बघा हिला आज सांगितलं नाही तरी पण काम करते नाही का. आणि मग आज म्हणलं थोडासा भात करावा, तर मटकी आणली होती मग त्याचा मटकी भात केला. म्हणलं भात नाही केला तर आज पण आमचा बाबा म्हणलं बाहेरून काहीतरी घेऊन येतील उगीचच. मग त्यांनी येतानाच दही ताक असं घेऊन आले होते आज. मग दमलो होतो थोडंसं शरू आणि मी काम करून. मग जेवायला बसलो सगळेजणच, ती पण होती शरू आणि तिचे पप्पा, आम्ही सगळे जेवायला बसलो. आणि त्यामुळे घरातला मग परत पसारा आवरत बसलो. मग माझं पार्सल आलं होतं मेशोहून, तर मी असं हे स्टँड नाही का मला मागवलं होतं. परत कोण नसलं की घरामध्ये कोणाला सांगायचं व्हिडिओ काढ म्हणून मी हे स्टँड मागितलं आणि बघितलं कसं येतं सेल्फी वगैरे, तर छान येत होतं फोटो व्हिडिओ. मग म्हणलं सोपं काम झालं आता माझं नाही का. मला आता बरंच काही करता येईन अजून. आणि मग नंतर कूलर काढला होता, गरम होते. मग ह्यांना साफ करायचा होता दोघींना. ह्यांची भांडणं चालली होती की आम्हाला साफ करू दे. तर म्हणलं मागची जाळी वगैरे मी साफ करून देते, बाकीचं तुम्ही पुसापुसी करा. तर ह्यांना खायचे होते नूडल्स. तर म्हणलं आता तुम्ही दोघी साफ करा, त्यावर मी नूडल्स बनवते म्हणलं तुमच्यासाठी. तर दोघींना मग एक कापड असं ओलं करून दिलं होतं. तर कुठली बाजू मी पुसणार आणि कुठली तू, त्याच्यावरून पण यांची भांडणं चालू होती. मग नंतर मग मी नूडल्स ठेवले, गरम पाणी ठेवलं, त्यामध्ये थोडंसं तेल आणि मीठ टाकलं आणि त्यामध्ये नूडल्स असे उकळते नाही का छान प्रकारे असे उकळले. आणि नंतर एका चाळणीत टाकले आणि त्याच्यावर गार पाणी टाकलं म्हणजे ते असे एकमेकांना चिकटत नाहीत आणि छान असे सुटसुटीत होतात. तर कांदा, टोमॅटो, सोया सॉस, चिली सॉस, जिरं असं सगळं घातलं होतं त्यामध्ये मी. आणि छान मग झाले होते नूडल्स आणि दोघींना असे खायला दिले आणि मी पण खायला घेतले. आणि खाऊन झालं की आम्हाला जायचं होतं बाजारामध्ये. तर नूडल्स आमच्या पिहूला पण खूप आवडतात आणि शरूला पण खूप आवडतात. तर म्हटलं नेहमी काय मॅगी, तर म्हणलं आज वेगळं काय करूयात आणि गाजरं घेऊन आले होते. तर भेटूया उद्या. फॉलो करा, लाईक करा, यूट्यूबला सबस्क्राईब करा.